तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याचं दिसतंय। संजय गायकवाड, संजय शिरसाट, अर्जुन खोतकर आणि संदीपान भुमरे यांचे एकामागून एक प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। एकीकडे शिंदेंचे शिल्लेदार अडचणीत आले असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्लीचा दौरा केला आणि त्यामुळे त्यांचा हा दौरा सुद्धा चर्चेचा विषय ठरतोय। पण या सर्व आरोपांमुळे शिंदेंचा शिवसेना पक्ष हा अडचणीत आलाय। शिंदेंच्या नेत्यांच्या मागे ससेमिरा लागलाय। अनेक प्रकरणं त्यांच्या समोर येतात आणि त्यामुळे शिंदे देखील या नेत्यांवर नाराज असल्याचं कळत आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत। मोहसिन, एकीकडे शिंदेंच्या शिवसेना नेत्यांची एकामागून एक प्रकरणं समोर येत आहेत। अनेक आरोपांमुळे शिंदेंचा शिवसेना पक्ष अडचणीत आला आणि त्यात गायकवाड आणि शिरसाट यांच्या कारनाम्यामुळे शिंदे नाराज असल्याचं कळत आहे। दीपाली, नक्कीच ज्या पद्धतीने शिंदेंनी दोन्ही संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे कान टोचले, त्यांचे कारनामेच तसे आहे की या सगळ्या त्यांच्या घडामोडीमुळे जे आहे तर शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना ही अडचणीत आल्याचं आणि एकीकडे अधिवेशन सुरू आहे, दुसरीकडे या नेत्यांची एकामागून एक प्रकरण समोर येत आहेत। त्यामुळे कुठेतरी शिवसेना जी आहे तर अडचणीत येताना आपल्याला पाहायला मिळतात। आता या नेत्यांची नावं जर आपण बघितली आणि त्याचे कारनामे जर बघितले तर सुरुवातीला जे आहे तर संजय गायकवाड यांनी जे आहे तर कॅन्टीन मध्ये मारहाण केली, त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली। या प्रकरणात गुन्हा देखील दाखल झाला। संजय शिरसाट यांच्यावर अधिवेशनापूर्वी अनेक आरोप झाले, त्यानंतर त्यांच्यावर आयकर विभागाची त्यांना नोटीस आली। त्यातच त्यांचा काल एक व्हिडिओ देखील समोर आला, ज्यात एका रूम मध्ये ते पैसे बॅगा भरलेले पाहायला मिळत आहेत। असं असताना अर्जुन खोतकर जे आहे तर त्यांच्या धुळ्यातील प्रकरणात त्यांच्यावर त्यांच्या पीएवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचं जे आहे तर धुळ्याच्या जिल्हा न्यायालयाने आदेश दिले। असं असताना संदीपान भुमरे आधीच चालकाच्या नावावर 150 कोटी रुपयाची जमिनीचं प्रकरण सुरू असतानाच आता त्यांनी जे भावजईच्या नावावर आणि आपल्या पीएच्या नावावर त्यांच्या ज्या दारूच्या दुकान आहे त्यासाठी त्यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप झाला आणि या प्रकरणात खंडपीठात याचिका देखील दाखल झाली। त्यामुळे शिवसेनेचे चारही नेत्यांची जी प्रकरणं आहेत ती पाहता यामुळे शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका होते आणि फक्त शिवसेनाच नाही तर सत्तेत असलेल्या या महायुतीवर देखील जे आहे तर विरोधकांकडून सतत टीका केली जाते। अधिवेशनात रोज शिवसेनेच्या मंत्र्यांचे मुद्दे जे आहेत तर समोर आणले जातात, त्यावरून विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळतात। विधानसभेच्या अधिवेशनात देखील हे मुद्दे गाजले जातात आणि त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांची कान देखील टोचल्याची आपल्याला माहिती मिळते। अशा पद्धतीने बेशिस्तपणा बिलकुल खपून घेतला जाणार नाही, या भाषेत या दोन्ही नेत्यांची समज म्हणजे त्यांना कान टोचल्याचं देखील जे आहे तर कळतंय। त्यामुळे एकंदरीत एकीकडे अधिवेशन सुरू आहे आणि असं असताना शिवसेनेच्या मंत्र्यांची एकामागे एक ही प्रकरणं समोर येत असल्याने मोठ्या प्रमाणात टीका त्यांच्यावर होत आहेत। एवढंच नव्हे तर या सगळ्या प्रकरणात त्यांच्या मागे चौकशा देखील लागल्याचं पाहायला मिळतंय। विट्स प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहे, तर तिकडे धुळे प्रकरणात खोतकरांच्या पीएवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला, त्यामुळे या प्रकरणात खोतकरांचं देखील नाव येतं की काय अशी शंका जी आहे तर उपस्थित केली जाते। गायकवाडांचं जे मारहाण होती त्यानंतर देखील त्यांनी कुठेही आपण चुकीचं कृत्य केल्याची त्यांची भावना कुठेच पाहायला मिळत नव्हती। शेवटी गुन्हा दाखल करावा लागला। त्या सगळ्या वागणुकीमुळे कुठेतरी शिवसेना बदनाम होते आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे या सगळ्या नेत्यांवर जे आहे तर नाराज असल्याची माहिती मिळते आणि त्यांनी या सगळ्या संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांचे कान देखील टोचल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता हे अधिवेशन संपेपर्यंत आता शिवसेनेचे हे प्रकरण इथेच थांबतात की आणखी काही घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र ज्या पद्धतीने शिवसेनेतील नेत्यांवर आरोप होत आहेत आणि त्यांची प्रकरणं बाहेर येतात, यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहे हे मात्र स्पष्ट आहे। निश्चितच मोहसिन, त्यामुळे या आरोपांमुळे शिंदेंचा शिवसेना पक्ष मात्र चांगलाच अडचणीत आलाय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढच्या